मोहनदादा जोशीसुद्धा मला भेटले आणि आज मी संजय राऊत साहेबांना भेटलो. माझी जी भूमिका आहे पुण्यामध्ये ती मी या सगळ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांपुढे मांडलेली आहे आणि मला वाटतं की मला संधी मिळेल. कोणत्या पक्षाला काँग्रेसकडे आहे? नाही, आता हे सगळ्या नेत्यांना मी भेटलो आहे आणि मला वाटतं की मला जी निवडणूक करायची आहे ही पुणेकरांच्या हितासाठी करायची आहे. त्यामुळं मी प्रत्येकाकडे पहिल्या गाठीभेटी घेतो आहे आणि गाठीभेटी घेऊन त्याच्यामध्ये योग्य तो मार्ग काढते. तुम्ही म्हटलं होतं की पुढच्या 2 दिवसामध्ये आपली राजकीय भूमिका पुढची काय असेल ते सांगणार आहात, तर तुम्ही महाविकास आघाडीतलीच एका पक्षामध्ये पक्षप्रवेश करणार आहात हे आता दिसते? कारण ज्या प्रकारे शरद पवार आणि आता संजय राऊतांची तुम्ही भेट घेता. नाही, अजून मी फक्त भेटीगाठींवरती आणि माझ्या कुठल्याही भेटीगाठी या मागच्या दरवाजाने झालेल्या नाही आहेत. मी प्रत्येक ठिकाणी जातोय ते डायरेक्टली भेटतोय. मी कुठेही अंधारामध्ये पडद्याआड अशा माझ्या कुठल्याच मिटिंगा झालेल्या नाही आहेत. मी ज्या ज्या ठिकाणी जातोय मी त्या त्या ठिकाणी मला हे सर्व नेते मंडळी मला अतिशय चांगल्या पद्धतीने मला अप्रोच करतात आणि हे मी माझं भाग्य समजतो की मी ज्या पक्षामध्ये होतो त्या पक्षातनं मी इथपर्यंत पोहोचलो आणि इथं आल्यानंतरनं हे सर्व लोक मला भेटतात. याचं मला खूप काही शब्द दिला. जी चर्चा होते ज्या नेत्यांची होते ती सकारात्मक होते आणि मला वाटते की आज जी काही मीटिंग आहे त्या मीटिंगमध्ये सुद्धा मी सर्वजण विचार करतील. फक्त सगळ्यांचं जे म्हणणं आहे ते पुण्यामध्ये वॉशिंग मशीन नको, तर मी सुद्धा त्याच मताचा आहे की पुण्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये वॉशिंग मशीन नसली पाहिजे. सगळे जे विचाराचे आहेत त्या विचारासाठीच मी या ठिकाणी थांबलेलो आहे. आतापर्यंत तुम्ही शरद पवारांना भेटलात, संजय राऊतांना भेटलात, जागा म्हटलं जात आहे की पुण्यात काँग्रेसकडे आहे. काँग्रेसच्या त्यांच्या बी नेत्यांना भेटलोय. मला जे त्या ठिकाणी आहेत मोहनदादा जोशी आहेत, आमचे माझे मार्गदर्शक नगरसेवक रवींद्र धंगेकर असतील किंवा अरविंद भाऊ शिंदे असतील. आम्ही धंगेकरांना फोनवरतून माझं भाऊसंग बोलणं झाले आणि मला वाटतं की मी गेल्यानंतर भाऊंना भेटणार आहे. ते पण इच्छुक आहेत, मी पण इच्छुक आहे, पण मी माझा प्रस्ताव त्यांच्या पुढे अजून भाऊला भेटलेला नाही आहे. आम्ही गेल्यानंतर रवी भाऊला भेटून मी माझा जो काही विषय आहे तो भाऊ पुढे मांडेल. कारण रवी भाऊ माझे गटनेते होते, अरविंद भाऊ माझे मित्र आहेत. आम्ही 15 वर्षे एका बेंचवरती बसलेलो आहे महापालिकेमध्ये. मला वाटतं मला त्यांना भेटून या सगळ्या गोष्टी बोलाव्या लागतील. नाही, तसं मी माझा जो प्रस्ताव आहे मी ज्या पद्धतीने विचार करतो तो मी राऊत साहेबांपुढे, पवार साहेबांपुढे आणि मोहनदादांपुढे, हे पुणे शहर काँग्रेसपुढे मी हा सगळा विषय मांडलेला आहे आणि मला वाटतं की एक योग्य सारासार विचार या सगळ्या गोष्टीचा होईल. लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहात का? मी 100% विकास आघाडीकडून समजा जर काही अनुकूल प्रतिसाद नाही मिळाला तरीही लोकसभा निवडणूक लढवणार. मी कालच्याला पण सांगितलं होतं की याच्यासाठी केला होता अट्टाहास. म्हणजे मी ज्या विषयासाठी पक्ष सोडला त्या विषयापासून मी लांब गेलेलो नाही आणि जाणार पण नाही. जी सुरुवातीला पक्षाने बोलणी करायला पाहिजे होती ती मी आता करतोय. नाही, असं मी म्हणू शकत नाही, कारण शेवटी ज्यांचे त्यांचे पक्ष आहेत, प्रत्येकाच्या पक्षाचा विचार आहे, प्रत्येकजण स्वतःच्या पार्टीचा विचार करेल आणि मला वाटतं विचार केल्यानंतर योग्य तो जो काही मार्ग निघेल. जे प्रमुख दावेदार आहेत त्यांच्यासोबत सुद्धा मी बोललोय, त्यांच्यासोबत सुद्धा माझी बोलणी चालू आहे. त्याच्यानंतर अजून आचारसंहिता लागलेली नाही. आचारसंहिता लागल्यानंतर या सगळ्या गोष्टींना थोडा वेग येईल. दुसरीकडे आपण ज्या पक्षात होतात मनसे त्यांची आणि कुठेतरी भाजपसोबत चर्चा देखील सुरू आहे, त्याकडे आपण कसं पाहता की 1-2 जागांसाठी त्यांना तिकडे जागा दिली जाऊ शकते महायुतीत? नाही, मी त्या विषयावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विषयावरती मी आता काहीच बोलू इच्छित नाही. त्यामुळे मला आता वाटतं की मी ज्या विषयासाठी पक्ष सोडलाय त्या विषयावरती मी आता काम करतोय आणि मला पुणे शहरामध्ये पुणे पुण्यातील नागरिकांसाठी मला पुणे लोकसभा लढायची आहे. पुणेकर ज्या त्रासातून जातात आहे, पुणेकरांचा पैसा ज्या पद्धतीने वायफट पद्धतीने वापरला जातोय, ज्या पद्धतीने पुण्यामध्ये एक हुकुमशाहीसारखं वातावरण 100 नगरसेवकांच्या माध्यमातून होतं आहे, त्याच्या विरोधात मी सध्या काम करतो.
तर संजय राऊतांची भेट घेतलेली आहे वसंत मोरे यांनी. मनसेनं जे करायला हवं होतं ते काम आता मी करतोय. वसंत मोरेंनी मनसेला या शब्दात टोला लगावलेला आहे आणि पुण्यामध्ये वॉशिंग मशीन नको, सर्वांचं हेच मत आहे, मी सुद्धा याच मताचं आहे असं वसंत मोरे यांनी म्हटलेलं आहे. मी लोकसभा निवडणूक